जानूच्या फोटोला असा हार कोणी घातला? आई आई प्लीज फोटोला हात लावू नका। आई जानू परत येणार नाहीये। पोलिसांनी पण आपल्याला हेच सांगितलंय। लोक आपल्याला भेटायला घरी येतील आता। प्लीज त्यामुळे फोटो हलवू नका। जावई बापू, मी तुम्हाला शेवटचं सांगते, हा असा हार घातलेला माझ्या लेकीचा फोटो या घरात लावू देणार नाहीये मी। तुम्ही बाजूला व्हा म्हटलं ना। आई जानू देवा घरी गेलीये, हे तुम्हाला एक्सेप्ट करावंच लागेल। ती परत येणार नाहीये। आई आपल्याला तिचे दिवस करावे लागतील। जावई बापू, हे असं काहीतरी बोलताना तुम्हाला काहीच वाटत नाहीये? आई आई मला माहितीये तुम्ही जानूची आई आहात, पण ती माझी सुद्धा बायको होती। ती गेल्याचं दुःख मलाही खूप आहे। पण आई आता जे झालंय ते आपल्याला मान्य करावंच लागणार आहे। अहो मग केलं ना। अहो सांगायला आई वडील म्हणून मान्य केलंच की आम्ही। किती पाण्यात पडली, हरवली, बेपत्ता झाली, पण माझी मुलगी या जगात नाहीये हे मी कधीच मान्य करणार नाही। जावई बापू, तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, माझी जानू जिवंत आहे आणि मुळात या भरल्या घरात माझ्या लेकीचा असा फोटो लावायचाच नाही। तुम्ही व्हा बाजूला। जावई बापू बाजूला व्हा। आई आई थांब। आई जावई बापू माझं ऐका। जरा काय करतेस तू? थांब। काय आई आपण शांतपणे बोलू ना सगळं। कसं शांतपणे बोलणार आहोत आपण? हा कसं शांतपणे बोलायचं? काय करताय जावई बापू? हा आपल्या मुलीचा फोटो लावलाय त्यांनी, हार घातलाय त्यावर, आणि मुळात मला कळत नाही तुम्ही सगळे घरात होता ना, मग त्यांना असं कसं करून दिलं तुम्ही? मी माफ नाही करणार तुम्हा लोकांना। आणि जावई बापू बस झालं आता, काढून टाका आधी ते। तुम्ही बाजूला व्हा। तुम्ही बस आई बस। 72 तास 72 तास आणि वर एक दिवस उलटून गेलाय, जानू सापडली नाहीये। याचा अर्थ हा आहे की जानू आता परत येणार नाहीये। आई कशी येणार मला सांगा? एवढ्या मोठ्या अथांग समुद्रात पडलेली व्यक्ती कशी किनाऱ्याजवळ येणार आहे? कशी वाचणार? आई मी आतापर्यंत तुमचं खूप ऐकून घेतले, पण या बाबतीत जर का तुम्ही माझं ऐकणार नसाल ना, तर मला या घरात नाही थांबायचं आता। मला आता माझ्या घरी जावंच लागेल। तुला मला सांगायलाच लागल बघ, का टाकलंय त्याला आतमध्ये? असा काय गुन्हा केलाय त्यानं? अरे सांग की। रवी, ही तीच मुलगी आहे ना जिला भावनाच्या लग्नात बघितलं होतं? ही डार्लिंग, ही एक डाऊन मार्केट आणि घाणेरडी मुलगी आहे। एक्झॅक्टली, म्हणूनच ती माझ्या लक्षात राहिली। मी 100% शुअर आहे हिला मी भावनाच्या लग्नात बघितली। ही त्या भावनाच्या भावाची बायको आहे वाटतं। एक मिनिट। ए काय तू दळवींची सून ना ग? आहे मग। तिथे पोलीस स्टेशनच्या बाहेर काय करतेस? पाकिट मारलंस काय? त्याच्याशी तुमचं काय घेणं ते नाही? मी पाकिट मारन नाही तर माणूस मारन। बघितलंस रवी, चोर तो चोर आणि वर शिरजोर। पोलीस स्टेशनात काय समजे चोरच येतात काय? आणि तसं असेल तर तुम्ही कुठली चोरी केली हो? ए माइंड युअर टंग, ओके?
तुमच्यासारखं पोट भरण्यासाठी चोरी करण्याची गरज नाही आम्हाला. इफ यू हॅवंट नोटिस्ड, श्रीमंत होता आम्ही. गरज नाही आम्हाला हे सगळं करायची. आणि इथे कामासाठी येतो आम्ही, कळलं? ओ दादा, कशाला उगाच सांगताय? आमच्यासारखी गरीब लोक जर चोरी केली ना, तशी 500ची चोरी करतात. तुमच्यासारखं नाही. तुमच्यासारखी श्रीमंत लोक तर अख्खाच्या अख्खा देश लुटतात. सांगायलाय मला. रवी, बघतोयस ना किती आगाऊपणा करते ही. हो मॅडम, सुरुवात तुम्ही केली होती बरं का. आणि शेवटही मीच करेन. चल, मानलं की तू चोरी नाही केलीस, मग कोणी केली चोरी? तुझ्या नवऱ्याने? तुम्ही वाट तोंडाला येऊन तर बोलू नका. निघ तू. ब्लडी बेगर्स. बघ ना जानू, तुझ्या घरचे मला समजूनच घेत नाहीत. बायको गेली माझी. मला किती वाईट वाटत असेल, कळायला नको का त्यांना? म्हणून ना मला हे लोक आपल्यामध्ये आलेले कधीच आवडायचे नाहीत. आणि जानू, खरंच मी इतका वाईट होतो का? हा, इतका वाईट होतो? ठीक आहे, आपलं जे झालं ते झालं. पण माझं प्रेम तर खरं होतं हे तुलाही माहिती आहे जानू. 100% खरं होतं ते. आणि जानू, तुला एवढा राग आला होता तर तू मला आधी का बोलली नाहीस? का नाही बोललीस मला जानू? मला सांग ना. एकही संधी न देता तू मला अशी सोडून गेलीस. जानू, या फोटोज मध्ये तू किती आनंदी दिसतेस, पण माझ्या सोबत असताना तो आनंद कुठे निघून गेला? मी घालवला का? हा, मी घालवला तुझा आनंद? माझ्यामुळे तुझी हॅपीनेस हा सगळी निघून गेली. माझ्यामुळे तू जग सोडून गेलीस. हा, इतका वाईट होतो मी? माझ्याशी लग्न झाल्यामुळे तुझ्या आयुष्यात प्रॉब्लेम सुरू झाले का? हा, बोल ना जानू, मीच कारणीभूत आहे का? बोल ना जानू, बोल बोल, मला उत्तर दे. मला उत्तर दे जानू. मला सांग ना, सांग मला आत्ताच्या आता सांग, काय झालं होतं? सांग. ठीक आहे, नाही बोलायचंय ना तुला माझ्याशी? ठीक आहे, ठीक आहे, मी शिक्षा करून घेतो. मी शिक्षा करून घेतो स्वतःला. घे, शिक्षा करून घेतो, शिक्षा करून घेतो. नालायक, तुझ्यामुळे जानू खुश नव्हती. तुझ्यामुळे जानू हे जग सोडून गेली. नालायक, तुझ्यामुळे जानू आता नाहीये या जगात. तुझ्यामुळे नाहीये, तुझ्यामुळे 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 निघून गेली जानू. तुझ्यामुळे तुझ्यामुळे